मऊ आणि चविष्ट सुरळीची वडी. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, 2 चमचे मैदा, चवीपुरतं मीठ आणि हळद. आता थोडं थोडं करून ताक मिक्स करायचंय. ताक घालताना एकदम घालायचं नाही, थोडं थोडं मिक्स करत करत घालायचं. टोटल मी 1 वाटी बेसनासाठी 2 वाटी ताक वापरलेला आहे. एकदम असं स्मूथ मिश्रण तयार करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी नको आहेत. मंद आचेवर शिजवून घ्यायचं. 7 ते 8 मिनिटे लागतात. शिजवताना आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत. शिवाय आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलं जातं. एकदम या प्रकारची स्मूथ कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, कुठेही गाठी दिसत नाहीयेत. आता परातीला किंवा ताटाला, मी इथे परात वापरली आहे, तुम्ही परात किंवा ताट ते घेऊन त्याच्या मागच्या बाजूला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. थोडंसं पीठ घेऊन परातीला लावायचं. लगेच ते चिकटलं जात नाही. 2-3 वेळा तुम्ही हलका हलका दाब दिला की पीठ परातीला चिटकायला सुरुवात होते. जेवढा शक्य आहे तेवढा पातळ थर आपल्याला करून घ्यायचा आहे. 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवून द्यायचं. थंड झालं आहे. आता उभे कट करून घ्यायचे. वरच्या बाजूला एक आडवा आणि खालच्या बाजूला एक आडवा कट मारून घ्यायचा. आडवा कट मारायचा म्हणजे जेव्हा सुरळीची वडी आपण उलटतो तेव्हा वरचा थोडासा भाग काढून टाकायचा. सुरळीची वडी मग रोल करायला सोपी जाते. हळूहळू हलक्या हाताने वडीची घडी करायची. सुरुवातीची पहिली घडी करण्यासाठी दुसऱ्या हाताचा वापर करू शकता. एक गुंडाळी झाली की परत दुसरी घडी सहजपणे होते. प्लेटमध्ये मी सुरळीच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. कढईत तेल गरम झालं की राई आणि जिरं टाकून फोडणी तयार करायची. राई जिरं व्यवस्थित तळतळू द्यायचंय, कच्चं अजिबात ठेवायचं नाही. तयार झालेली फोडणी सुरळीच्या वड्यांवरती चमच्याने सोडायची. तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर ते तुम्ही वापरू शकता. मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा तिखटपणा मला आवडतो म्हणून मी लाल तिखट भुरभुरलेलं आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.